भाजपचे आमदार सुरेश धस आपल्याबरोबर आहेत. धसांना खरं तर 1 वर्ष झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणाला. खरं तर तुम्ही अनेक वेळा पाठपुरावा या सगळ्या प्रकरणामध्ये केला आहे, परंतु कुठेतरी ह्या सगळ्या संदर्भातलं जो काही शिक्षा व्हायची आहे ती कुठेतरी विलंबाने होते का? याच्यामध्ये काय आहे की मुळात 3 महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करावं लागतं, तर ते चार्जशीट दाखल झालं. सभागृहामध्ये ज्या 4 मागण्या प्रमुख मी स्वतः केल्या होत्या मागच्या वर्षीच्या 16 डिसेंबरला, त्या चारीच्या चारही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. आणि याच्यामध्ये फक्त खंडणीचा नाही, खुनाचा नाही, तर मोक्कासारखा त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि हे सगळे आरोपी त्याच्यामध्ये जेरबंद आहे. आता न्यायालयीन प्रकरणीच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या माणसाने स्टेटमेंट करणं उचित होणार नाही, परंतु आमची अपेक्षा अशी आहे की लवकरात लवकर याचा चार्ज फ्रेम व्हावा. कारण मागच्या तारखेला कोर्टाने म्हणलं आहे की आता आम्ही चार्ज फ्रेम करण्याच्या याच्यामध्ये जातो आहे, तर या तारखेला चार्ज फ्रेम करावा. लवकरात लवकर फिर्यादी, त्याचे साक्षीदार यांचे जबाब व्हावेत आणि लगेच त्याच्यामध्ये या लोकांना फाशीची सजा सुनावावी, अशा प्रकारची अपेक्षा. परंतु कृष्णा आंधळे अद्याप देखील सापडत नाही. कृष्णा आंधळे हा शेवटचा आरोपी आहे जो गेल्या वर्षभरापासून फरार आहे. हे प्रशासनाचं किंवा पोलीस खात्याचं फेल्युअर नाही का की एका आरोपीला शोधता येत नाही अशा पद्धतीने या सगळ्या हत्या प्रकरणात? काय अशा काही प्रकरणामध्ये यापूर्वीच्या सुद्धा एखाद दुसरा आरोपी जो आहे ज्याला त्याचं पहिलं रेकॉर्डही तसंच आहे, त्या कृष्णा आंधळे एखादा गुन्हा करणे, 6-6 महिने 1-1 वर्ष गायब होणे, कुठेतरी दुसऱ्या राज्यात जाऊन राहणे आणि वेश बदलून किंवा इकडे न फिरकणे, घरच्यांचंही त्याला काही प्रेम दया माया काही राहिलेली नाही आहे, तो कोणाशी कॉन्टॅक्ट करत नाही, याच्यामुळं तो आरोपी फरार आहे. पण आमची मागणी आहे की तो सुद्धा आरोपी जो आहे तो अटक झाला पाहिजे. खरं तर तुमच्या पाठपुराव्यामध्ये धार कमी झाली आहे का? ज्या पद्धतीने तुम्ही याच हिवाळी अधिवेशनामध्ये गेल्या वर्षी तुम्ही विधानसभा संपूर्ण गाजवलेली होती या सगळ्या हत्या प्रकरणावरतून, त्याच्यानंतर मात्र तुमची या सगळ्या केसमध्ये पाठपुरावा करताना तुमची धार कमी झाली आहे का कुठेतरी? अजिबात धारवेर काय कमी नाही झाली त्याच्या प्रत्येक स्टेजवरती. आणि हे वाक्य तुम्ही मला विचारणं उचित होणार नाही. मला वाटतं धनंजय देशमुख त्यांचे भाऊ जे पाठपुरावा करतात आणि मासा जोगकर, त्यांना हा प्रश्न विचारलेला चांगला राहील. 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्णपणे बारीक सारीक सगळ्या गोष्टीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. परंतु न्यायालयाच्या बाबतीमध्ये आम्हाला तर आज जाऊन काय आर्ग्यू करता येत नाही. ते आर्ग्यू करण्याचं काम, आर्ग्युमेंट करण्याचं काम निकम साहेब, कोल्हे साहेब, त्यांचे सर्व सहकारी व्यवस्थितरित्या करतायत. परंतु हे धनदांडगे आरोपी जे आहे हे कायद्यामधल्या कुठल्या तरी व्याख्यानाचा आपल्याला फायदा मिळतो का? मग माफीनामा, मग बेल, एकाने बेल मांडायची, एकाने माफीनामा मागायचा, अशा काही कृत्याकडे केल्यामुळं सुद्धा मला वाटतं काही तारखा त्याच्यामध्ये वाढलेल्या आहेत. परंतु सुदैवानं पाठीमागच्या तारखेला कोर्टानेच म्हणलं आहे की मी आता याच्यामध्ये चार्ज फ्रेम करतो. चार्ज फ्रेम व्हावा, त्यांचे जे साक्षीदार आहे, त्याच्यानंतर फिर्यादी जे आहे, या सगळ्यांच्या साक्षी व्हाव्या आणि लवकरात लवकर यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी अपेक्षा आमची आहे. परंतु धनंजय मुंडे मात्र वाल्मिक कराड यांची आठवण काढताना पाहायला मिळतात या सगळ्या संदर्भात. वाल्मिक कराड हे सगळ्या या कटातले मुख्य आरोपी आहेत, त्यांनी संपूर्ण कट रचला अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती कोर्टात सुद्धा लावण्यात आलेला आहे. या सगळ्या संदर्भात काय म्हणाल की धनंजय मुंडे हे कुठेतरी आरोपीला पाठिंबा देतात या सगळ्या गोष्टीतून? कारण की हेच धनंजय मुंडे म्हटलेले की जो कोणी आरोपी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून. नाही, त्या आरोपीची आठवण येणं हे दुर्दैवी आहे. आता कालचं मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं की कोणी कार्यकर्ते वारलेले आहेत, अमकं आहे तमकं आहे. ते जे स्टेटमेंट झालेलं आहे त्यांचं, ते वैयक्तिक त्यांच्या स्वतःच्या बंगल्याचं नाव घेतलेलं आहे. तिथे एक व्यक्ती बसत होती 24 तास. मग ती व्यक्ती म्हणजे कोण आहे? वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडांचीच तुम्हाला आठवण येते. हे त्यांची अपरिर्थ आहे. त्यांच्या इथं निवडणूक जिंकण्यासाठी किंवा काही त्यांचे समर्थक असतील जे यांना सहकार्य करत नसतील म्हणून यांना आठवण येते. तर ही आठवण मला वाटतं एवढ्या क्रूरपणे झालेल्या हत्येच्या बाबतीत
आठवण येणं हे दुर्दैवी आहे. खरं तर तुम्ही एक मुद्दामून प्रश्न विचारावा असं वाटतो. बीडच्या सभेमध्ये तुम्ही यादी वाचून दाखवलेली होती संपूर्ण. एक हत्या ही संतोष देशमुख यांची झालेली नाही, तर बीडमध्ये अशा अनेक हत्या झाल्यात. बापू आंधळे असेल किंवा त्याच्यानंतर वेगवेगळ्या महादेव मुंडे प्रकरण असेल, अशा अनेक हत्या झालेल्या आहेत. त्या सगळ्या हत्यांचा तुम्ही पाठपुरावा करणार म्हणालेला होता. अद्याप देखील तुमच्याकडनं अशा पद्धतीचा कोणताही पाठपुरावा झालेला नाही इतर हत्यांच्या प्रकरणाच्या संदर्भात. तो कधीपर्यंत होईल? हे बघा, महादेव मुंडेंच्या हत्येमध्ये पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांकडून SIT लावण्याचं कामसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्या इतर हत्या झालेल्या आहेत त्या पाठीमागं आहे. संगीत दिघोळेपासून बापू आंधळेपर्यंत. आता बापू आंधळेचा सुद्धा खून एकाने केला आहे आणि आरोपी दुसरेच बनवले. तर ह्या बाबतीमध्ये सुद्धा पाठपुरावा जो आहे तो आम्ही करतोय. परंतु काही केसेस जे आहेत त्याचे निकाल लागून गेलेले आणि निकाल लागायचे म्हणजे यांनीच निकाल लावलेले आहे. मिटवायचं ह्यांनीच, म्हणजे मारायला ह्यांनीच लावायचं आणि मिटवायला ह्यांनीच जायचं. असे मिटवी केल्यामुळं त्या प्रकरणांमध्ये अडचण आहे. परंतु महादेव मुंडेचं प्रकरण मात्र आता ऑनगोईंग आहे. अजूनही त्याच्यामध्ये जे SIT नेमलेले आहेत कुमावत साहेबांच्या अध्यक्षतेखाली, कुमावत साहेब त्याच्यामध्ये चांगला तपास करतात. परंतु ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात पाठपुरावा केला, तशाच पद्धतीने हा प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण, हत्या प्रकरण तुम्ही तडीस नेणार आहात का? 100% महादेव मुंडेच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही ते प्रकरण तडीस न्यावं. त्यांचे मेहुणे, त्यांच्या पत्नी आणि त्याच्यातले आणखी काही बाळा बांगर हे जे आहेत यांचे सर्वांचे स्टेटमेंट्स त्या ठिकाणी झालेले आहेत आणि आता लवकरात लवकर त्याच्या केसचे आरोपीसुद्धा सापडतील. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी सविस्तर बातचीत केली. सुरेश धस होते आपल्याबरोबर, भाजपचे आमदार. आज 1 वर्ष झालेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला. संतोष देशमुख हत्येसारखेच अनेक हत्या ज्या आहेत त्या बीडमध्ये ह्यापूर्वी देखील झालेल्या आहेत. त्या सगळ्यांचा पाठपुरावा मी करणार आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना शिक्षेपर्यंत घेऊन जाणार असं जे मत आहे ते आमदार सुरेश धस यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.